नमस्कार मंडळी, प्रीतीज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। समोसा तर सगळेच खातात, पण असा टॉफी समोसा खाल्लाय का कधी? नाही ना? मग चला बनवूया एकदम हटके आणि टेस्टी टॉफी समोसे। त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 1 इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। याला आपण मिक्सरला फिरवून घेऊ। स्टफिंग बनवण्यासाठी 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत। बटाट्यांना स्मॅश करून घेऊ। आता कढईत थोडेसे तेल घालू, त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता घालू आणि ही वाटून घेतलेली 1 चम्मच पेस्ट घालू। याला थोडं परतून घेऊ, मग थोडीशी हळद घालू। त्यानंतर यामध्ये उकडलेला बटाटा घालू। बटाटा यामध्ये छान मिक्स करून घेऊ। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। परत एकदा याला छान परतून घेऊ। आता वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। इथे आपला समोसा स्टफिंग तयार आहे। याला आपण बाजूला ठेवून देऊ। आता मी इथे आपण चपातीसाठी जसे पीठ मळून घेतो तसेच पीठ मळून घेतले आहे। आता चपाती लाटून घेऊ। चपाती एकदम पातळ किंवा जाड लाटायची नाही, मीडियम चपाती लाटायची आहे। आता चारी बाजू कापून घेऊ आणि चपातीला चौकोनी आकार देऊ। त्यानंतर या चौकोनी आकारामध्ये 4 छोटे एकसारखे चौकोन कापून घेऊ। आता यामध्ये ही स्टफिंग भरून घेऊ। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजू स्टफिंगवर ठेवून घेऊ। आता काटा चमचा घेऊ आणि काट्या चमच्याच्या मदतीने आपण दोन्ही बाजूला शेप देऊन घेऊया। आता चिमट्याच्या मदतीने असा टॉफीचा शेप देऊन घेऊ। इथे आपला टॉफी समोसा तयार आहे। अशाच प्रकारे बाकी समोसे पण मी तयार करून घेतले आहेत। आता गरम तेलात याला तळून घेऊ। मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे। मी इथे लहान मुलांसाठी बनवले आहेत म्हणून मैद्याचे बनवले नाहीत। तुम्ही हवं असेल तर मैद्याचे पण बनवू शकता। इथे आपले टॉफी समोसे तयार आहेत। माझ्या माईकचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे आज तुम्हाला आवाज थोडा बदललेला वाटत आहे, तर थोडं समजून घ्या। जाऊ द्या। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आपल्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, नाहीतर अशा टेस्टी रेसिपी मिस कराल। उद्या पुन्हा भेटू अशा सोप्या रेसिपी सोबत। थँक्यू।